नमस्कार मित्रांनो, नरनाळा किल्ल्याच्या स्थळदर्शन मालिकेच्या तिसऱ्या भागात मी आपले स्वागत करतो। पहिल्या भागात आपण नरनाळ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा द्वाररचनेचा अभ्यास केला आणि स्थळदर्शन केले। फारसा कधीच पाहिला जात नसणारा शहानूर दरवाजा अथवा शरभ दरवाजा पाहिला। त्यानंतर दुहेरी चिरेबंदी तटबंदीतून वाटचाल करत मेहंदी दरवाजाचे अवलोकन केले। तेथून पुढे जात महाकाली द्वार संकुलाची पाहणी केली। त्यातील नक्षीकामाचे बारकावे पाहत असतानाच शिलालेखांचा अर्थ देखील जाणून घेतला। दुसऱ्या भागात महाकाली दरवाजामधून आत प्रवेश करून अतिशय दुर्मिळ असे तोफा ओतण्याच्या कारखान्याचे अवशेष पाहिले। नरनाळ्याच्या गोंड राजांच्या कबरी पाहिल्या व त्याचसोबत किल्ल्याच्या संरक्षण फळीतील महत्त्वाचा शिलेदार असणारा खुन्या बुरुज बघत असतानाच त्याचे बांधकामातील बारकावे देखील जाणून घेतले। तेथून जवळच असणारी भव्य अशी बांगडी पद्धतीची 12 फुटी तोफ देखील पाहिली। इतके सारे स्थळदर्शन करत असतानाच गोंड, यादव सम्राट, खलजी, तुघलक, बहामनी, इमादशाही, नगरची निजामशाही, मुघल साम्राज्य ते मराठ्यांच्या वऱ्हाडातील प्रवेश असा नरनाळ्याचा क्रमवार इतिहास देखील जाणून घेत आलो। आता तिसऱ्या भागात पुढील इतिहास जाणून घेत असताना आपण नरनाळ्याच्या स्थळदर्शनाकडे वळूया। नरनाळा किल्ल्याच्या मालिकेच्या दुसऱ्या भागाची अखेर आपण या तोफेपाशी केली होती। आता तिसऱ्या भागाची सुरुवात आपण येथून जवळच असणाऱ्या या वास्तूच्या स्थळदर्शनापासून करूया। ही वास्तू एकेकाळी एक प्रशस्त मोठा महाल असण्याची दाट शक्यता आपल्याला येथे प्रवेश करताना दिसते। हा अतिशय भव्य दगडी चिरेबांधणी पद्धतीचा महाल असावा। येथे आपण दरवाजात प्रवेश करतो तेव्हाच कमानीवर असलेल्या चिरेबंदी तटाला आणि छपराला अतिशय मोठ्या धोकादायक अवस्थेत भेगा पडलेल्या दिसून येतात। कदाचित हा महाल आता काही वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळणार नाही, इतक्या उद्ध्वस्त अवस्थेत पोहोचला आहे। पुरातत्व खात्याने या महालाची डागडुजी करावी अशी मी पुरातत्व खात्याला निश्चितच विनंती करेन, कारण जेथे तेथे या महालाचे उरले सुरले जे काही छत आहे ते देखील ढासळत चालले आहे। ह्या महालाच्या पश्चिम बाजूच्या दरवाजातून आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला तटबंदीतील हा दिंडी दरवाजा दिसतो। मित्रांनो, नरनाळा किल्ल्याच्या पश्चिमेच्या दिंडी दरवाजात मी आपलं स्वागत करतो। बहुतांशी पर्यटक, जवळजवळ 99% पर्यटक येथे कधीच पोहोचत नाही, पण मी तुम्हाला इतिहासप्रेमींना संपूर्ण दर्शन घडवायचं या हेतूने आम्ही इथपर्यंत वाटवाकडी करून आलो। तुम्ही बघू शकत असाल 2 कमानींनी युक्त असा हा छोटा दिंडी दरवाजा 2 कमलपुष्पांनी युक्त आहे। त्याचबरोबर येथे तुम्हाला आतमध्ये जेव्हा कोणेकेकाळी येथे लाकडी दरवाजा होता तेव्हा त्याच्या बंदोबस्तासाठी अडसराची सुद्धा रचना केलेली दिसते। आणि ह्याचबरोबर मुख्यतः या दिंडी दरवाजाचा वेगळेपणा सांगता येतो म्हणजे या दिंडी दरवाजाच्याच वर कमानयुक्त महालाची रचना होती, जेणेकरून ह्या दिंडी दरवाजावर पहारेही करता यावा आणि वेळप्रसंगी त्या महालामध्ये किल्ल्यावर उपस्थित असलेल्या खाशांना हवेशीरपणासाठी राहताही यावं, अशा रीतीची ही वेगळीच शानदार रचना नरनाळा किल्ल्यावर आपण पाहू शकतो। तर अशा रीतीने हा अकोट दरवाजा पाहून झाल्यावर आता आपण पुढील स्थळदर्शनाकडे ऐतिहासिक सफर पाहता पाहता आणि करता करता येथून मार्गक्रमण सुरू ठेवूया। मित्रांनो, जेव्हा आपण अकोट येथील बाजूचा दिंडी दरवाजा पाहतो तेव्हा आपल्याला एक महत्वाची गोष्ट जाणवते, म्हणजे इथे किल्ल्यावर केलेले निसर्गाचे आक्रमण। तुम्ही म्हणाल ह्या छोटूशा पिंपळाच्या झाडाचं काय मोठी ख्याती सांगतो, पण तुम्ही जर नीट बघितलं तर या छोट्याशा पिंपळाच्या झाडाने या किल्ल्याच्या चिऱ्यांमध्ये इतकी खोल मुळं दरडवलीत की बेसाल्ट दगडाचा हा मजबूत चिरा देखील पूर्ण ह्या चिऱ्याला क्रॅक जाऊन हा भविष्यामध्ये पुढच्या एखाद्या कदाचित 20-25 वर्षात तुटण्याची दाट शक्यता आहे। हा एवढासा छोटासा निसर्गनिर्मित पिंपळाचा झाड सुद्धा इतिहासाला किती हानी पोहोचवू शकतं हे आपल्याला इथून दिसून येतं। अशा रीतीने अकोट दरवाजा आणि त्याच्यावर असलेला हा एकेकाळचा सुंदर पण आता अतिशय भग्नावस्थेत गेलेला महाल याचे ऐतिहासिक दृष्टीने अवलोकन करून आम्ही आमचा मोर्चा
आल्या पावली माघारी वळवला. अकोट दरवाजाच्या जवळच्या पश्चिम बुर्जावर असलेल्या दुसऱ्या तोफेचे अवलोकन करण्यासाठी आता आम्ही त्या पश्चिम बुर्जाच्या छोट्याशा चढावावरून या तोफेपाशी पोहोचलो. मित्रांनो, नरनाळा किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूला असलेल्या या लष्करी दृष्ट्या महत्वाच्या अशा ऐतिहासिक वास्तुसंकुलातनं आपण आतल्या बाजूच्या मुख्य बुर्जावरून आता या सुंदर अशा 18 फुटी भव्य तोफेच्या बाजूने बोलत आहोत. तुम्हाला येथून ही अंतर्गत बाजूला असलेली तोफ दिसते. त्याचबरोबर तेथे तुम्हाला बाह्य बुर्जावर असलेली अशीच एक 18 फुटी तोफ देखील पाहता येते. त्यावरूनच तुम्हाला पश्चिमेच्या या बुर्जाचा बंदोबस्त किती चोख ठेवला जात असे याची कल्पना येत असेल. त्याचबरोबर इथे या तोफा का ह्याचे कारण आपल्याला तिथे असलेल्या कमानदार दरवाज्यातनं दिसते. या कमानदार दरवाज्यातनं कोणे एकेकाळी नरनाळा किल्ल्याचं पश्चिमेचं दिंडीद्वार म्हणजेच अकोट महाद्वार येथून रस्ता नरनाळा किल्ल्याच्या बाहेर घेऊन जायचं. त्याचबरोबर त्या भागामध्ये नरनाळ्याच्या दिंडी दरवाजाच्या वर कोणे एकेकाळी हवेशीर अशा छोट्याशा महालाची रचना केली होती. बहुतेक इतिहासकारांच्या मताने येथे नरनाळा किल्ल्यातील मोठ्या पदावर असलेल्या व्यक्ती जसे की किल्लेदार किंवा सबनीस कारखानीस याचा राहता वाडा असण्याची दाट शक्यता आहे. अशा रीतीने पश्चिमेच्या भागाचे संपूर्ण अवलोकन करून आता आपण आपली दुर्गभ्रमंती पुढे अशी चालू ठेवून आता आल्या वाटेने परत फिरून परत गाडी मार्गाच्या दिशेने जावी. अकोट दरवाजाच्या परिसरातील अंतर्गत बुर्जावर असणारी ही तोफ देखील बाह्य बुर्जावरील तोफेप्रमाणेच अतिशय भव्य आहे. बाह्य बुर्जावरील तोफेपेक्षा लांबीला देखील मोठी आहे. वऱ्हाडातील किल्ले या पुस्तकामधील नोंदीप्रमाणे या तोफेची लांबी 14.5 फूट असून आतील घेर 3 फूट तर बाह्य घेर 4 फूट इतका आहे. 56 धातूच्या छोट्या छोट्या बांगड्या एकमेकांना जोडून या तोफेची नरनाळ्यावरच निर्मिती करण्यात आली असावी असा अंदाज बहुतेक इतिहासकार व्यक्त करतात. बाह्य बुर्जावरील तोफ आणि ही तोफ ही एकाच वेळेला निर्माण करण्यात आल्या असाव्या. सध्या या तोफा पश्चिम बुर्जांचे अजूनही संरक्षण करत नरनाळ्याची शान वाढवत येथे इतिहासप्रेमींच्या दर्शनासाठी अजूनही तैनात आहे. अकोट दरवाजाजवळील तोफा पाहून आम्ही खुनी बुर्जामार्गे परत मुख्य गाडी रस्त्यापाशी आलो. तेथे लगेचच काही अंतर पुढे गेले की सतीच्या मैदानाची जागा दिसते. वऱ्हाडातील किल्ले या पुस्तकामधील नोंदीप्रमाणे मुघलांच्या काळात औरंगजेब बादशाह गादीवर असताना त्याच्या हुकुमाने बऱ्याच हिंदूंच्या कत्तली या जागी करण्यात आल्या. म्हणूनच या जागेला सतीचे मैदान म्हणून ओळखले जाते. येथेच वन खात्याने खुनी बुरुज, तेलिया बुरुज असे दिशादर्शक फलक देखील लावले आहेत. त्यासोबत अभयारण्यातील वनचरांना उन्हाळ्याच्या दिवसात कृत्रिम पाणवठ्याची देखील सोय केली आहे. जवळच प्राणी निरीक्षणासाठी मचाणाची व्यवस्था आहे. वन संरक्षकांच्या परवानगीने आपण येथवर येऊ शकतो. येथून समोरच्या बाजूला दूरवर तेलिया गडाचे देखील निरीक्षण करता येते. हा भाग संरक्षित वनक्षेत्राच्या कोर झोन मध्ये येत असल्याने तेलिया गडावर जाण्यास मात्र कधीही परवानगी मिळत नाही. सतीचे मैदान पाहून झाल्यावर आपला प्रवेश किल्ल्याच्या मुख्य अंतर्गत भागात होतो. आता पुढील स्थळ दर्शनाच्या आधी आपण पुन्हा एकदा इतिहासाच्या बखरीत डोकावून नरनाळ्याचा इतिहास आठवून बघूया. नरनाळ्याच्या दुसऱ्या भागात आपण बहामनी, इमादशाही, नगरची निजामशाही, मोगल ते मराठ्यांची वऱ्हाडातील अंमलाची सुरुवात असा दीर्घ इतिहास पाहिला. आता ह्या तिसऱ्या भागामधून मराठा सत्तेचा ह्या वऱ्हाडच्या भागात उत्कर्ष कसा झाला, हैदराबाद निजामाचा येथे काय वाटा होता ते आपण इतिहासाच्या बखरीतून तपासून पाहूया. अशा रीतीने नरनाळा किल्ला व मराठ्यांचा प्रथमतः कागदोपत्री संबंध आला. छत्रपती शाहू महाराज प्रथम यांनी वऱ्हाडच्या सनदा जरी परसोजी भोसल्यांच्या नावे काढल्या असल्या तरी प्रत्यक्षपणे नरनाळा किल्ला व वऱ्हाडचा मुलूक हा मुघलांच्या ताब्यात होता. त्यामुळे नरनाळा किल्ल्याचा ताबा परसोजी भोसले यांच्याकडे होता की नाही याबद्दल इतिहासकारांमध्ये दुमत आहे. 1709 साली
परसोजी भोसले यांच्या स्वर्गवासानंतर कान्होजी भोसले हे पुढचे सेनासाहेब सुभा बनले. ह्याच दरम्यान औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खिळखिळ्या झालेल्या मोगल बादशाहीकडून शाहू महाराजांनी 1719 साली स्वराज्याची व दक्षिणच्या 6 प्रांतातून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याची सनद प्राप्त करून घेतली. या सनदेमुळे अधिकृत रीतीने मुघलांकडून वऱ्हाड प्रांतामध्ये कर वसुलीचा हक्क छत्रपती शाहू महाराज प्रथम यांना मिळाला, जो छत्रपतींनी सेनासाहेब सुभा कान्होजी भोसले यांना दिला. चौथाई म्हणजे एकूण महसुलाच्या 25%, त्याखेरीज सरदेशमुखी म्हणजे एकूण महसुलाचे अधिकचे 10% व फौजेचा आणि सरकारी कामकाजाचा खर्च म्हणजे 5% घास दाणा असा एकूण 40% महसुलाचा खर्च वऱ्हाडच्या महसुलामधून मराठ्यांना प्राप्त होऊ लागला व उरलेला 60% महसूल मुघल बादशहाचा दक्षिणचा प्रतिनिधी हैदराबादच्या निजामातर्फे वसूल केला जात असे. ह्यालाच विदर्भ भागात आणि वऱ्हाड सुभ्यामध्ये 60-40चा तह म्हटले जात असे आणि ह्याच महसुलाच्या वाटणीबद्दल निजाम व मराठे यांच्यात नेहमी वाद उत्पन्न होत असे. 1720 साली मराठ्यांप्रमाणेच मुघल बादशाही दुर्बळ झालेली पाहून आसिफ जहा निजाम हा मोगलांचा दक्षिणचा सुभेदार मोगलांविरुद्ध बंड पुकारतो. त्यामुळे मुघलांचा अधिकृत सुभेदार दौलताबादचा असफ अली खान छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशाने कान्होजी भोसल्यांसह अकोल्याजवळ बाळापूर येथे निजामासोबत युद्ध करतो, ज्यात दुर्दैवाने मराठा पक्ष पराजित होतो आणि निजाम बळकट होतो. 1724 साली आसिफ जहा पहिला निजाम मोगलांपासून स्वतंत्र होऊन स्वतःचे स्वतंत्र हैदराबाद राज्य स्थापन करतो. त्यामुळे मोगलांच्या दक्षिणेतील सर्व राज्यावर ह्या हैदराबादच्या निजामाचा अधिकार बसतो. अतिशय हुशार असा निजाम आसिफ जहा पहिला चतुराईने संपूर्ण स्वतंत्र न होता मोगल बादशहाचा नामधारी मांडलिक म्हणून हैदराबाद राज्याची स्थापना करतो आणि मुघलांशी उघड वैर घेत नाही. मात्र दक्षिणच्या 6 सुभ्यातून मोगल दरबारकडे जाणारा सर्व महसूल स्वतःच्या ताब्यात घेऊन हैदराबाद राज्याची तिजोरी भरत राहतो. हळूहळू हाच निजाम आसिफ जहा पहिला दक्षिणेतील सर्व मुघल अधिकाऱ्यांना निजाम एकतर आपल्या पक्षात घेतो अथवा उधळून लावतो. यामुळे गाविलगड व नरनाळा हे महत्वाचे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात जाण्याआधी निजामाच्या ताब्यात जातात. नरनाळा सरकारमध्ये 60-40च्या वसुलीची व्यवस्था लागते आणि मेळघाट मात्र निजामाच्याच ताब्यात राहतो. 1724 पासून मराठे व निजामाचा उभा दावा असतो व सतत लढाया देखील होत असतात, ज्यात दरवेळी मराठा लष्करी ताकदीपुढे निजाम सपाटून मार खातो, पण मराठ्यांच्या आपापसातील भांडणाचा बरोबर फायदा उचलून तहामध्ये स्वतःला फायदेशीर अशा अटी मंजूर करवून घेत राहतो. 1737 साली असेच एक उदाहरण आपल्याला नरनाळा किल्ल्याच्या बाबतीत पाहायला मिळते. डिसेंबर 1737 साली मराठ्यांनी निजामाचा भोपाळ येथे जंगी पराभव केला, ज्यात पहिले बाजीराव पेशवे ह्यांना राघोजी भोसल्यांनी पुष्कळ मदत केली आणि विदर्भ व वऱ्हाड प्रांतावर आपली पकड मजबूत केली. ह्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1738 साली राघोजी भोसल्यांना छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्याकडून अवध, मकसूदाबाद म्हणजेच बंगाल, बुंदेलखंड, अलाहाबाद, पटणे म्हणजे बिहार आणि ढाका म्हणजे पूर्व बंगाल या कार्यक्षेत्राची सीमा निश्चिती करणारी सनद दिली गेली, ज्याच्या जोरावर राघोजी भोसले यांनी निजामाचा वऱ्हाडातील मुख्य नवाब एलितपूर सुजात खान याचा पराभव केला आणि नरनाळा किल्ला पहिल्या प्रथम मराठा लष्कराच्या खऱ्याखुऱ्या ताब्यात आणला. पण चतुर निजामाने 60-40च्या तह
जसाचा तसा राहील अशी तहात तरतूद करून घेतली आणि किल्ला गमावला तरी 60% कर उत्पन्न आपल्या पदरात पाडून घेतले. असे जरी असले तरी मराठ्यांचे सेनासाहेब सुभा राघोजी भोसले हे महत्वाचे असे सरदार 1740 ते 1751 या काळात मराठा स्वराज्याच्या सीमा वर्तमान महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेर पूर्व दिशेने छत्तीसगड, ओरिसा व बंगालच्या दक्षिणेपर्यंत नेऊन भिडवतात आणि मराठ्यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करतात. 15 डिसेंबर 1749 या काळ्या दिवशी शाहू छत्रपती प्रथम यांचा स्वर्गवास होतो आणि त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे पेशवे राज्याचे कार्यकारी प्रमुख बनतात. 1750 साली दुसरा निजाम नासिरजंग याचा निजामी गृहकलहात खून होतो. पुढे तिसरा निजाम सलाबत जंग गादीवर येतो, पण दिल्लीचा मुघल बादशाह निजामी कुटुंबातील गाझीउद्दीन खान याला पुढचा अधिकृत निजाम घोषित करतो. त्यामुळे मराठे देखील त्याला आपला पाठिंबा देतात आणि निजामाच्या गृहकलहाच्या युद्धात मराठे देखील सहभागी होतात आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. नोव्हेंबर 1752 साली भालकीच्या युद्धात सलाबत जंगाचा सपाटून पराभव करत नंतर झालेल्या तहामध्ये मराठे पश्चिम वराड प्रांतातील बाळापूर, नरनाळा, अकोला म्हणजेच आजचे बुलढाणा आणि अकोला जिल्हे हे गोदावरी नदी ते तापी नदीच्या दरम्यानचे प्रदेश निजामी ताब्यातून पूर्ण मुक्त करून 100% स्वराज्यात आणतात. अशा रीतीने नरनाळा पुन्हा एकदा खऱ्याखुऱ्या रीतीने मराठा स्वराज्यात दाखल होतो. कृष्णाजी गोविंद याला वराडचा पहिला मराठा सुभेदार म्हणून राघोजी भोसल्यांतर्फे नेमण्यात येते. हा भाग संपूर्णपणे मराठा स्वराज्याचा भाग झाल्याने जुना 60-40चा तह रद्दबातल होऊन ह्या प्रदेशाचे संपूर्णपणे कर उत्पन्न मराठ्यांच्या तिजोरीत जमा होऊ लागते आणि निजामाचा जो काही नाममात्र अधिकार या प्रदेशावर असतो तो देखील संपूर्णपणे नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने बुलढाणा आणि अकोला जिल्हे मराठा स्वराज्याचा भाग होऊन सेनासाहेब सुभा राघोजी भोसले यांच्या जहागिरीमध्ये वर्ग केले जातात. मराठ्यांच्या विजयाच्या इतिहासाची अशी सुंदर सोनेरी पाने वाचून झाल्यावर आता आपण नरनाळा किल्ल्याच्या अंतर्गत भागाच्या स्थळ दर्शनाकडे पुन्हा एकदा वळूया. सतीच्या मैदानापुढील महत्वाचे स्थळ दर्शन म्हणजे गजशाळा होय. किल्ल्याच्या अंतर्गत भागात जाणारा मुख्य डांबरी रस्ता गजशाळेला वळसा घालूनच जातो. हत्तीखाना किंवा गजशाळा ही इमारत 5 विशालकाय कमानींनी युक्त असून प्रत्येक कमानीची लांबी 15 फूट, रुंदी 12 फूट इतकी विशालकाय आहे. वऱ्हाडातील किल्ले ह्या पुस्तकातून ह्या नोंदी आम्ही आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी घेतल्या आहेत. या विशाल छप्परयुक्त बांधकामामुळे ह्यात नरनाळ्याच्या सैन्य दलातील हत्ती दळाचे हत्ती राहू शकत. सध्या मात्र या 5 कमानींपैकी 4 कमानींच्या वरील बांधकामाची बरीच पडझड झाली आहे. कमानींच्या डाव्या बाजूला आपण लहान खोल्या देखील पाहू शकतो. हत्ती दळाला लागणारे साहित्य किंवा माहूत लोकांच्या राहण्यासाठी येथे व्यवस्था केली जात असावी, पण सध्या मात्र वटवाघळांच्या मलमूत्राच्या अतितीव्र दुर्गंधामुळे आम्ही आत मात्र जाऊ शकलो नाही. गजशाळेच्या कमानीयुक्त इमारतींमधून आत पाहणी केली असता आपल्याला समजते की ह्या 5 कमानी आतील बाजूने परस्परांशी लहान दरवाजांनी जोडल्या गेल्या आहेत, जेणेकरून प्रत्येक कमानीमध्ये हत्ती असताना देखील आतील माहुतांना किंवा हत्तींच्या सेवकांना पाठच्या पाठीच 5ही कमानींमध्ये ये जा करता येणे सोपे जावे. ही रचना अतिशय कौतुकास्पद म्हणावी अशीच आहे. अशा रीतीने गजशाळेची इमारत पाहून आम्ही किल्ल्यातील पुढच्या महत्वाच्या स्थळ दर्शनाकडे वाटचाल सुरू केली. वाटेमध्ये आम्हाला एका मोठ्या वास्तूचे दर्शन झाले, पण येथे वनसंरक्षकांनी उतरण्याची परवानगी न दिल्याने
ही वास्तू मात्र जवळून पाहता आली नाही, पण नरनाळा किल्ल्यातील निश्चितपणे ही महत्वाची वास्तू असावी असे या भव्य वास्तूचा आवाका पाहून वाटत होते. त्यामुळे गाडीतूनच ही भग्न अवस्थेतील इमारत पाहत पाहत आम्ही नरनाळ्याच्या सर्वात मुख्य आकर्षणांपैकी एका महत्वाच्या वास्तुविशेषापाशी येऊन पोहोचलो. महाराष्ट्रातील फारच कमी किल्ल्यांवर असा विशालकाय ऐतिहासिक ठेवा इतक्या चांगल्या अवस्थेत आपल्याला सुरक्षित राखलेला पाहायला मिळतो. जंजिऱ्याची कलाल बांगडी, देवगिरीची मेंढातोफ यांच्यात सोबत मानाची मानकरी असणारी नरनाळ्याची शान म्हणजेच नवगज किंवा नवगजी तोफ आता आमच्या दृष्टिक्षेपात आली होती. ही अजस्त्र तोफ तब्बल 21 फूट लांब आहे. या तोफेचा बाह्य घेर 2.5 मीटर इतका मोठा आहे, जो माणसाच्या मिठीत देखील सामावू शकत नाही. आतील नळीचा घेर 113 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 1 मीटर पेक्षाही जास्ती आहे. यावरूनच यातून बाहेर पडणारा अग्निगोल किती संहारक असेल याची कल्पना आपण करू शकतो. आज घडीला ही तोफ दक्षिणेला तोंड करून आजही किल्ल्यावर पहारा करत तैनात आहे. नवगज तोफ ही बांगडी तोफ असून धातूच्या 53 जाड बांगड्या परस्परांना जोडून गरम करून ठोकून फोर्ज वेल्डिंग पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. या तोफेवर पुढील भागामध्ये आपण 2 धातुलेख पाहू शकतो. हे दोन्ही लेख मुघलांच्या काळात तोफेवर कोरलेले आहेत. पहिल्या लेखात असे लिहिले आहे की तो ईश्वर सर्वसाक्षी अंतिम शाश्वत असा एकच आहे. बादशाह औरंगजेब आलमगीर याची ही तोफ 9 गज लांब असून ती दक्षिणच्या सुलतानी काळातच बनवली आणि आता या तोफेस असुबेग याने इस्लामी कालगणना दिली आहे, ज्याचा अर्थ होतो इसवी सन 1684-85 मध्ये जगावर शासन करणाऱ्या त्याच्या मालकाच्या हुकुमाने ह्या बुर्जावर मजबूत करवून घेतले. हा लेख प्रल्हाद दास काहिल्ल याने कोरून काढला अशी नोंद केली गेलेली आहे. फारसी भाषेमधला लगेचच एक दुसरा लेख आपण ह्या लेखाखाली पाहू शकतो. ह्यामध्ये ही तोफ 150 वर्षापासून येथेच पडली होती. या तोफेस कोणीही आतापर्यंत आसुबेग पूर्वी या जागेवरून हटवू शकले नव्हते असा उल्लेख सापडतो. या लेखामधून सध्याच्या जागेवर 1684-85 साली म्हणजेच औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर जेव्हा स्वतः दख्खनमध्ये आला होता व छत्रपती संभाजी महाराजांशी लढत होता, त्याच कालखंडात या तोफेची याच जागेवर स्थापना झाल्याची समजून येते. त्याही पूर्वी 150 वर्षाचा उल्लेख या तोफेवर करण्यात आला आहे. म्हणजेच साधारणपणे 1530 ते 1534 या इमादशाही सुलतानांच्या काळात, त्यातही अलादीन इमादशाह किंवा दर्या इमादशाह यांच्या काळात ही तोफ तयार करण्यात आली असावी असा निष्कर्ष काढता येतो. याचमुळे नरनाळ्यावरच तोफांचा कारखाना होता या घटनेला सबळ पुरावा देखील प्राप्त होतो. अशी ही इतिहासाचा मौल्यवान ठेवा असणारी नवगजी तोफ नरनाळ्यावर येणाऱ्या प्रत्येक इतिहासप्रेमीसाठी एक महत्वाचा वास्तुविशेष आहे. नवगजी तोफ हे नाव या तोफेला याच्या लांबी म्हणजे 9 गज लांब असलेल्या याच्या अष्टधातूच्या स्ट्रक्चरमुळे पडलेलं आहे. आता दुपारचे साधारण 11-11:30 वाजलेले आहेत, तरी पण या तोफेवर उन्हाचा मारा होत असून देखील सध्या ही तोफ अतिशय थंड भासते. याच्याच वरून कळून येतं की ह्याच्यामध्ये अष्टधातूचाही समावेश केलेला आहे. 26 फूट म्हणजेच 9 गज इतकं प्रचंड मोठी या तोफेची लांबी आहे. ही तोफ आजपर्यंत एकदाही फायर केली गेली नव्हती. केवळ ही तोफ ओतली तेव्हा या तोफेची टेस्टिंग केली गेली, तेव्हाच फायर केली गेली अशी नोंद आपल्याला इतिहासात सापडते. आणि ही घडीव किंवा ओतीव लोखंडी बांधणीची तोफ नसून ही बांगडी ही भारतीय पद्धतीची धातूच्या चकत्या एकमेकांशी जोडून तयार केली गेलेली ही तोफ आहे. त्यामुळे ह्या तोफेच्या बांधणी पद्धतीला बांगडी पद्धतीची तोफ असं नामाभिधान आहे. त्याचबरोबर या तोफेवर आपल्याला एक अतिशय दुर्मिळ असा फारसी लेख साधारणतः या भागात लिहिलेला सापडतो, ज्यावर ही तोफ इमादशाहीच्या
काळामध्ये 1534-35 सालच्या दरम्यान तयार करण्यात आलेली असल्याचा नोंद आहे. त्याचबरोबर या लेखामध्ये पुढे औरंगजेबाच्याही नामोल्लेखाची निशाणी आपल्याला येथे सापडते. तर विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा हा एक अतिशय अनमोल तोफेचा ठेवा नरनाळा किल्ल्याने आपला उराशी दडवून ठेवलेला आपण येथे येऊन पाहू शकतो. नवगजी तोफेचे दर्शन झाल्यावर आता किल्ल्याचा मध्यवर्ती भाग म्हणजे शक्कर तलावाकडे जाण्याआधी परत एकदा आपण इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहूया. याच्याच पुढे 14 फेब्रुवारी 1755 रोजी पहिल्या रघुजी भोसल्यांचा स्वर्गवास होतो आणि पुढील सेनासाहेब सुभा आणि नागपूरच्या विशाल जहागिरीचा पुढचा मालक कोण ह्याच्यासाठी राघोजींच्या पुत्रांमध्ये गृहकलह सुरू होतो. ह्याचाच निकाल 1757 मध्ये नानासाहेब पेशवे लावतात. भोसले घराण्यातील ही भाऊबंदकी जहागिरीच्या वाटण्या करून मिटवली जाते, पण दोन्ही भावांमधला दुरावा मात्र मिटत नाही. जानोजी भोसले पुढील सेनासाहेब सुभा पदाचे अधिकारी होतात व मुधोजी भोसल्यांना सेना धुरंधर अशी पदवी देण्यात येते. 1757 पासून पुढे वराडचा नरनाळा सुभा भोसल्यांच्या अखत्यारीत राहतो, पण नागपूरकर भोसले कुटुंबातील गृहकलह, पेशवे कुटुंबातील गृहकलह या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे मराठा राज्य या भागात कधीच स्थिर होत नाही. या मराठा साम्राज्याच्या दोन बलशाली आधारस्तंभातील दुहीचा फायदा दक्षिणचा निजाम मात्र घेत राहतो. 30 ऑगस्ट 1773 रोजी नारायणराव पेशव्याच्या अशाच एका घरगुती स्वार्थाच्या भांडणातून खून करण्यात येतो आणि मराठा साम्राज्याच्या मुख्य पंतप्रधान पदावरील व्यक्ती नाहीशी झाल्यामुळे संपूर्ण अस्थिरता माजते. ह्याचमुळे बारभाई राजमंडळाची स्थापना होऊन रघुनाथराव पेशव्याविरुद्ध राजकारणे रंगतात. त्यात देखील नागपूरकर भोसल्यांपैकी जानोजी व मुधोजी यांनी एकेका पक्षाची बाजू घेत आपला स्वार्थ साधण्याची संधी सोडली नाही. 1775 साली ह्याच गृहकलहात निजामाने मुधोजीची मदत केल्याबद्दल मुधोजी भोसले यांनी नरनाळा किल्ला हैदराबाद निजामाला नजराणा म्हणून दिला, पण अतिशय हुशार अशा निजामाने मराठ्यांच्या राज्याचा मधोमध असलेला हा नरनाळा मुधोजीला चातुर्याने परत केला. पण त्याबदली वऱ्हाडच्या वसुलीच्या 60-40ची पद्धत परत सुरू करून घेऊन करातील 60% हिस्सा मात्र चतुराईने पदरात पाडून घेतला. निजामाचा मोठा मुलगा अली जहा हा वऱ्हाडचा ह्या करवसुलीच्या कामासाठी मुलकी सुभेदार म्हणून नियुक्त झाला. अशा रीतीने मराठ्यांनी जरी आपल्या शक्तीने ताकदीने संपूर्ण वऱ्हाड स्वराज्यात सामील करून घेतला होता, पण तरी देखील सततच्या आपापसातील गृहकलहाच्या भांडणांमुळे मराठ्यांना हरवून चतुराईने निजाम मात्र आपला स्वार्थ साधण्याची संधी कधीही सोडत नसे आणि ह्याचमुळे वऱ्हाडचा 60% करवसुलीचा हक्क केवळ आणि केवळ स्वार्थाच्या भांडणामुळे मराठ्यांनी निजामाला दिला. अशा रीतीने निजाम आणि मराठे यांच्यातील 18व्या शतकातील राजनैतिक संबंध इतिहासाच्या बखरीतून तपासता आम्ही परत एकदा नवगजी तोफेपासून ते नरनाळ्याच्या मध्यवर्ती भागातील शक्कर तलावाच्या परिसरातील महालांच्या संकुलापाशी येऊन पोहोचलो. मित्रांनो, अशा रीतीने आपण नरनाळा किल्ल्यामधल्या पुढच्या वास्तुविशेषापाशी येऊन पोहोचलो आहोत, जे म्हणजे येथे असलेला अंबर महाल किंवा राणी महाल. आता आपण अंबर महालाच्या ह्या विस्तीर्ण पटांगणामध्ये उभे आहोत. पटांगणामध्ये आपण इथे कुंडाची रचना केलेली सुद्धा पाहू शकतो आणि येथे आपण जर नीट बघितलं तर आपल्याला इथे 3 कमानींची रचना दिसते, ज्याच्या आत दगडी बांधकाम करून त्या कमानी बुजवण्यात आलेल्या आहेत. येथे नरनाळा किल्ल्याचे सुभेदार किंवा इमादशाही असताना काही वेळा इमादशाही सुलतान बसून राज्यकारभार करायचे आणि येथे दरबार भरत असे. त्याची साक्ष म्हणून तुम्हाला येथे
खांबांचे तळखडे दिसतात. येथे तुम्हाला पूर्ण पटांगणाकडे तळखड्यांची रचना केलेली दिसते, ज्याद्वारे आपल्याला दिसून येते की इथे खांब टाकून मंडप घालून दरबार भरत असे आणि दरबारची शोभा वाढवायला येथे कुंडाची रचना करून येथे कारंज उडवत असे. अशा रीतीने हा कोणेकेकाळी नरनाळा किल्ल्याचा शाही परिसर असे. चला आता आपण आत जाऊन आतील रचना पाहूया. येथे आपल्याला प्राचीन काळी येथे वापरण्यात आलेला निळा रंग अतिशय सुंदर रीतीने आजही आपलं स्थान टिकवून असलेला पाहायला मिळतो. येथे अशा 3 घुमटांच्या रचनेमध्ये काही कोपऱ्यात आजही तो प्राचीन निळा रंग आपलं अस्तित्व राखून आहे. त्याचबरोबर येथे इराणी शिया पद्धतीची जी घुमटांची रचना असते, प्रचंड सुंदर अशा गोल घुमटाच्या खाली कोणाड्यांची रचना, ती देखील आपण पाहू शकतो आणि ह्यातूनच आपल्याला ही वास्तूचं तत्कालीन राजकीय महत्त्व देखील जाणून येतं. शक्कर तलावाच्या दक्षिण काठालगत नरनाळा किल्ल्याच्या मध्यवर्ती परिसरात ही अंबर महालाची वास्तू उभी आहे. ह्या वास्तूला दरबार हॉल म्हणून देखील ब्रिटिश गॅझेटमध्ये नोंदणीकृत केले गेलेले आहे. आजच्या परिस्थितीमध्ये ही वास्तू बऱ्यापैकी सुस्थितीत असून याचे छप्पर देखील अजून साबूत आहे. तत्कालीन काळातील स्थापत्याचा उत्तम नमुना म्हणून या वास्तूकडे आपण बघायला हवे. या महालाची लांबी 80 फूट, रुंदी 40 फूट आणि उंची 30 फूट इतकी आहे. ही नरनाळा किल्ल्यावरील आकारमानाने सर्वात मोठी वास्तू असून उत्तराभिमुख आहे. ह्या महालात 3 प्रचंड स्वतंत्र अशा कमानी आहेत. त्यानंतर कदाचित बुजवल्या गेलेल्या असाव्या आणि प्रत्येक बुजवलेल्या भागामध्ये एक दरवाजा आणि दरवाजावरील गवाक्ष अशी रचना केली असावी. प्रत्येक कक्ष आतून अष्टकोनी घुमटाकृती भागात छत बांधलेले आहे आणि त्यातनं ताऱ्यांची आणि निळ्या रंगाची रचना केल्याने ते अतिशय सुंदर दिसतात. हा घुमट अतिशय शोभिवंत केला गेला असावा. असं बांधकाम आपल्याला इतर किल्ल्यावर फारच कमी प्रमाणात जाणवते आणि ह्यावरूनच नरनाळ्याचं इमादशाही काळातील राजधानी म्हणून किती महत्त्व होते हे देखील दिसून येते. कोणे एकेकाळी या महालाच्या पाठी शयनकक्ष, प्रसाधन कक्ष, पाकगृह असा सर्व प्रकारचा जामानिमा मौजूद होता. पण आता मात्र अवशेष स्वरूपातच जंगल झाडीमध्ये लपलेले याचे अतिशय थोडेसे अवशेष आपण पाहू शकतो. हा महाल अतिशय सुंदर अशा हंड्या, झुमरं, दीपस्थाने, क्षमादाने याने शोभिवंत केला गेला होता असं इमादशाही काळातील रेकॉर्ड्स बघताना आपल्याला जाणून येते. या महालाच्या पटांगणात मंडपाचे खांब उभे करण्याच्या दृष्टीने नक्षीकाम केले गेलेले 5 दगडी ओटे देखील आहेत. फरसबंदीच्या पुढे दगडात बांधलेले चौकोनी पाण्याचे टाके असून त्याच्यामध्ये फुलांची नक्षी देखील केली गेली आपण पाहू शकतो. या भागात आपण अपरिचित असा अकोट दरवाजा पाहिला. तेथून जवळच असणारी मोठी अशी बांगडी पद्धतीची तोफ देखील पाहिली. त्यानंतर किल्ल्यातील गजशाळा पाहून विदर्भातील सर्वात मोठी असणारी 9 गजी तोफ पाहिली आणि किल्ल्याच्या मध्यवर्ती भागातील इमादशाही काळापासूनचा दरबार असणारी अंबर महालाची इमारत देखील पाहिली. नरनाळा किल्ल्याचा हा 3रा भाग आपल्याला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट बॉक्समधनं आम्हाला नक्की कळवा. चॅनेलवर नव्यानेच आला असाल तर नरनाळ्याच्या 3ऱ्या भागासोबतच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास जाणून घेण्यासाठी, नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरे पाहण्यासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. नव्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका. महाराष्ट्राच्या मातीचा गौरवशाली इतिहास व बळकट दुर्गांची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा व पुरावे आणि संदर्भासहित असणारी ऐतिहासिक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती. लवकरच नरनाळ्याच्या 4थ्या भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्सचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.